जे बेट आहे त्याला वेंगुर्ला रॉक असं म्हटलं जातं आणि तो ब्रिटिशकालीन त्याच्यावरती लाईट हाऊस आहे आणि त्याच्यावर काही 4 बंगले टाईप घरं आहेत जिथे 4 महिने पावसामध्ये जे खूप रौद्र रूप असतं समुद्राचं तेव्हा 4 महिने त्यांना तिथे राहायची सोय केली जाते आणि त्यांचं खाणं पिणं त्यांचं लागणारं सगळं धान्य कोटा सगळं त्यांना औषधं त्यांचं सगळं स्टॉक त्यांना दिला जातो आणि 4 महिने त्यांचा पूर्ण जगाशी संपर्क तुटलेला असतो. त्या दरम्यान जर काय आजारी वगैरे पडले तर त्यांना स्पेशल मग त्यांचे काही कॉल यंत्रणातून ते गोव्याला कॉन्टॅक्ट करून तिथून मग स्पेशल हेलिकॉप्टरने नेव्हीच्या त्यांना मग तिथून नेलं जातं अशी ते तिथे सोय आहे. तिथे पर्यटकांना किंवा कुठल्याही स्थानिक माणसाला उतरण्याची परवानगी नाही. जर जायचं असेल तर स्पेशल परमिशन घेऊन तिथे उतरावं लागतं आणि तो पूर्णपणे प्रोहिबिटेड एरिया आहे. त्या तिकडे उतरायला अलाउड नाही. ते रॉक एकदम डीप समुद्रात आहे. त्याला वेंगुर्ल्यापासून ते वेंगुर्ल्याच्या हद्दीपासून जवळ त्यामुळे त्याला वेंगुर्ला रॉक असं म्हटलं जातं आणि साधारण तारकर्लीवरून तिकडे जायला जवळजवळ 1.5 तासाचं रनिंग करून जावं लागतं छोट्या होडीतून आउटबोर्ड इंजिनच्या होडीतून आणि खोल समुद्र आहे तिथे आजूबाजूला काही रॉक्स पण आहेत आणि तिथे हा जो आता तुम्ही जो सीन बघता त्याच्यामध्ये ते पाणी जी लाट जशी मोडते तर ती लाट विशिष्ट खडकाच्या कपारीतून ती पाणी चढतं त्याच्यामुळे तो हत्तीच्या सोंडातून जसं पाण्याचा फवारा केला जातो तसं त्याप्रमाणे त्यातून ते पाणी उडण्याचा जो हे आहे क्षण आहे तो तुम्ही आनंद त्याचा उपभोगू शकता. पण अर्थात हे सगळं करताना ह्या बोटीतून जाणं आणि येणं हे तसं रिस्की आहे. त्याच्यासाठी तुम्ही लाईफ जॅकेट्स घेऊन जाणं हे केव्हाही योग्य ठरेल आणि हे बोटीने प्रवास करणं मच्छीमारांच्या हे कायदेशीर तसं इलिगल आहे पण एक पर्यटनांच्या दृष्टीने लोकांनी तिथे जाणं बघणं आणि पर्यटन होणं ही तितक्याच गरजेचं असल्यामुळे ही ॲक्टिव्हिटीज लोकांनी त्याची आनंद जरूर अनुभवावा. कारण अशा ॲक्टिव्हिटीज लोकांपर्यंत जर नाही पोचल्या तर त्याचा आनंद लोकांना मिळणार नाही आणि पर्यटनास त्याचा पूर्ण फायदा होणार नाही. तर लोकांनी याचा जरूर आनंद घ्यावा. त्याच्याबरोबर आता मध्ये डॉल्फिनचं वाईल्ड डॉल्फिन जे आहे ते डॉल्फिन जम्प करतात खेळतात आपापसात त्यांचं फॅमिली ते त्यांचं आते त्याच्यामुळे ते तुम्ही आता एन्जॉय करू शकता. त्यांचं लहान मुलांना आकर्षण असतं डॉल्फिनचं ते बघू शकता. ते विशिष्ट विसेलला ते लोक रिस्पॉन्ड करतात तेही तुम्ही बघू शकता. त्यामुळे वेंगुर्ला रॉक किंवा तारकर्लीवरून देवबागवरून सुद्धा बोटी सुटतात. तुम्ही त्यांचे काही चार्जेस भरून तुम्ही ती सफर करू शकता.